आमदार निलेश लंके यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सध्या सुरू आहे। बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे। बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेत निलेश लंके आपली भूमिका सुद्धा जाहीर करतील ही माहिती मिळते आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद सध्या आपल्या सोबत आहेत। उमेर, या बैठकीत नेमकं काय काय घडतंय, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते? नक्कीच गौरी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आमदार निलेश लंके यांनी सोपा येथील मंगल कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली आहे। निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुणे येथील एका कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत हाती तुतारी घेतली होती। मात्र निलेश लंके यांनी राजीनामा न देता शरद पवार गटात प्रवेश केला। त्यांच्या विरुद्ध अजित पवार गट पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार कारवाई करू शकत होता। तर दुसरीकडे आमदारकीचा राजीनामा दिल्यासोबतच लोकसभा पदासोबतच पारनेरची विधानसभा पोटनिवडणूक देखील घेतली जाण्याचा धोका निलेश लंके यांना होता आणि त्यामुळे निलेश लंके यांनी अद्यापही अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही। मात्र अकोला मतदारसंघाची पोटनिवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे लंके यांचा मार्ग मोकळा झाला आणि त्यानंतर आज लंके यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये काय निर्णय घ्यावा या संदर्भात पदाधिकाऱ्यांशी निलेश लंके हे चर्चा करणार आहेत आणि बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन आपली जी भूमिका आहे ते निलेश लंके जाहीर करणार आहेत। दरम्यान या बैठकीत नेमकं काय घडतं, कोणत्या विषयांवर चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर आमदार निलेश लंके यांची पदाधिकाऱ्यांसोबत ही महत्त्वाची बैठक होते आहे आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील। आणि या बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे।